करायची सुरुवात. तर हेडिंग टाका अपूर्णांक. अपूर्णांक अपूर्णांक पुढे लिहा ए व बी या दोन पूर्णांक संख्यामध्ये ए व बी या दोन पूर्णांक संख्यामध्ये जर ए व बी या दोन पूर्णांक संख्यामध्ये जर बीने असेल, जर बीने एला पूर्ण भाग जात नसेल, जर बीने एला पूर्ण भाग जात नसेल, बीने एला पूर्ण भाग जात नसेल तर त्यांचा भागाकार एने बीला बीने एला पूर्ण भाग जात नसेल तर त्यांचा भागाकार ज्या स्वरूपात लिहिला जातो, त्यांचा भागाकार ज्या स्वरूपात लिहिला जातो त्यांना अपूर्णांक असे म्हणतात. त्यांचा भागाकार ज्या स्वरूपात लिहिला जातो त्यांना अपूर्णांक असे म्हणतात. त्यांना अपूर्णांक असे म्हणतात. पुढे लिहा अपूर्णांकाचे दोन प्रकार पडतात. अपूर्णांकाचे दोन प्रकार पडतात. एक आहे व्यवहार्य अपूर्णांक आणि दुसरा आहे दशांश अपूर्णांक. एक आहे व्यवहार्य अपूर्णांक आणि दुसरा दशांश अपूर्णांक. व्यवहार्य अपूर्णांक आणि दुसरा दशांश अपूर्णांक. बघा आता 3 छेदामध्ये 4 ही संख्या आहे. 3/4. बघा आता 3ला 4ने पूर्ण भाग जाते का? 3ला 4ने पूर्ण भाग जात नाही. जर अंशाला छेदाने पूर्ण भाग जात नसेल तर त्यांचा भागाकार ज्या स्वरूपात लिहिला जातो त्यांना अपूर्णांक असे म्हणतात. जर अंश व छेद या स्वरूपात जर लिहिलं, अंश आणि छेद या स्वरूपात लिहिलं तर तो जो अपूर्णांक आहे तो अपूर्णांक आहे व्यवहार्य अपूर्णांक. जर समजा आपण या 3ला 4ने भागलं तर 4 0 0 किती उरलं 3, दशांश दिलं तर 30 होते. 4 7 28, 30 मधून 28 गेलं 2, दशांश दिला आहे 20 होईल. 4 5 20, बाकी ते आले 0 आले. तर जर समजा आपण ह्या 3ला 4ने भागलं तर त्याचा जो भागाकार आलेला आहे की 0 दशांश किती आहे 75. 0.75 हे आहे दशांश अपूर्णांक. बस 0.75 का आहे दशांश अपूर्णांक आणि 3/4 का आहे व्यवहार्य अपूर्णांक. जर अंश व छेद या स्वरूपात लिहिला असेल तर तो जो अपूर्णांक आहे तो अपूर्णांक कसा असेल व्यवहार्य अपूर्णांक. आणि अंशाला छेदाने भागल्यानंतर जे दशांश अपूर्णांक येतो हे 0.75 जे 0.75 का आहे दशांश अपूर्णांक. पुढे 1 नंबर टाकून लिहा व्यवहार्य अपूर्णांक. व्यवहार्य अपूर्णांक. व्यवहार्य अपूर्णांक. व्यवहार्य अपूर्णांक. पुढच्या ओळीमध्ये लिहा पी व क्यू ह्या पूर्णांक संख्या असतील. पी व क्यू ह्या पूर्णांक संख्या असतील. पी व क्यू ह्या पूर्णांक संख्या असतील आणि क्यूने पीला पूर्ण भाग जात नसेल.
पूर्ण भाग जात नसेल तर पीने क्यूने पीला पूर्ण भाग जात नसेल, क्यूने पीला पूर्ण भाग जात नसेल तर पी छेद क्यू या स्वरूपातील पी छेद क्यू या स्वरूपातील संख्यांना व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात. व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात. पी छेद क्यू या स्वरूपातील संख्यांना व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात. व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात. पी छेद क्यू या स्वरूपातील संख्यांना व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात. आता 12/4 हा व्यवहारी अपूर्णांक आहे का? आहे का 12/4? आता 12ला जर आपण 4ने भागलं तर कितीचा भाग जाते? 3चा. 3 ही संख्या अपूर्णांक आहे का पूर्णांक आहे? 3 ही संख्या अपूर्णांक आहे का पूर्णांक आहे? पूर्णांक आहे, अपूर्णांक नाही. बघा अपूर्णांक कशाला म्हणायचं? बघा 5/7 आहे. आता 5ला 7ने पूर्ण भाग जाते का? जाणार नाही. अपूर्णांक म्हणजे बघा अंशाला जर छेदाने पूर्ण भाग जात नसेल तर त्या संख्येला काय म्हणायचं? अपूर्णांक असे म्हणतात. आणि अंश व छेद या स्वरूपात जर लिहिलं असेल, अंश व छेद या स्वरूपात मांडलं तर तो अपूर्णांक कोणता आहे? व्यवहारी अपूर्णांक. आता बघा जर समजा असं असेल 5/8 आहे. 5/8 काय आहे? अंश व छेद या स्वरूपामध्ये आपण लिहिलं, अंशाला छेदाने पूर्ण भाग जात नाही म्हणून हा जो अपूर्णांक आहे तो कोणता अपूर्णांक आहे? व्यवहारी अपूर्णांक. त्याच्या खाली उदाहरणात असं लिहा. उदाहरणात 3/4 -5/7 -3/-7 इत्यादी. -3/-7 इत्यादी. -3/-7 इत्यादी. पुढच्या ओळीमध्ये लिहा. व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज, व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज करणे. व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज. बघा लक्ष द्या. आता व्यवहारी अपूर्णांकाची जर बेरीज करायचं झालं a/b + c/b असं जर असेल, आता अंश वेगवेगळा आहे पण दोन्ही अपूर्णांकाचे छेद कसे आहेत? समान आहेत. अंश वेगवेगळे आहेत पण छेद कसे आहेत? समान आहेत. मग अपूर्णांकाची बेरीज करत असताना जर छेद समान असतील तर जो छेद आहे तोच ठेवा, हे b ला b ठेवा. आणि अंशाची बेरीज असेल तर बेरीज होते, वजाबाकी असेल तर वजाबाकी होते. म्हणजे जर समजा असं असेल की 3/4 अधिक 5/4 3/4 अधिक 3/4 अधिक 7/4 असं जर असेल तर छेद कसं आहे? समान. 4ला 4 ठेवायचं, 3 आणि 7 ह्या दोघांची बेरीज करा, किती येते? 10/4 येते. जर समजा असं असेल 1/5 अधिक 2/5 अधिक 3/5 असं जर असेल तर बेरीज करत असताना बघा छेद समान आहे, 5ला 5 ठेवा. अंशाची बेरीज 1 अधिक 2 अधिक 3 3 आणि 2 5 आणि 1 6 अंशात छेदामध्ये किती येते? 5. हे असं कधी करायचं? जर त्या अपूर्णांकाचे छेद समान असतील तर जो छेद आहे तोच ठेवा. अंशाची बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करा. त्याच्या खाली एवढं लिहा, लवकर लिहा. a/b अधिक c/b बरोबर a अधिक c छेदामध्ये b. अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करत असताना छेद समान असेल तर जो छेद आहे तोच ठेवा. अंशाची बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करा. झालं.
पुढे लिहा. जर अपूर्णांकाची बेरीज करत असताना जर छेद समान असेल तर जो छेद आहे तोच ठेवायचे. अंशाची बेरीज असते बेरीज करा, वजाबाकी असते तो वजाबाकी करा. जर समजा असा असेल a/b अधिक c/d असं जर असेल, आता इथं छेद समान आहेत का? नाही. मग जर छेद समान नसेल तर काय करायचं, यांचा तिरकस गुणाकार करा. a गुणिले d काय होते? ad होते. b गुणिले c काय होते? bc होते. आणि छेदामध्ये b गुणिले d काय होते? bd होते. म्हणजे उदाहरणामध्ये जर समजा असं म्हणलं 5/7 अधिक 4/11 दोघांची बेरीज करायचं आहे, छेद समान आहेत का? नाही. मग काय होईल की 5 गुणिले 11 किती येते? 55. 4 गुणिले 7 किती येते? 28. आणि छेदामध्ये छेदाचा गुणाकार 11 गुणिले 7 किती येते? 77. बघा, तिरकस गुणाकारांची बेरीज अंशात घ्या आणि छेदांचा गुणाकार छेदामध्ये घ्या. बघा आता 8 आणि 5 13ला 3 हाचा 1 येईल. 5 आणि 2 7 आणि 1 8 येईल. अंशात 83 येईल. छेदामध्ये किती येते? 77. 83 छेदामध्ये 77. एवढं लिहा लवकर. हे झालं. बघा आता जर दोनच अपूर्णांक असेल आणि बेरीज जर करायचं झालं तर आपण काय करतो, यांचा तिरकस गुणाकार करतो. 5 गुणिले 11 55. 7 गुणिले 4 28. छेदामध्ये 7 गुणिले 11 77. 55 28 दोघांची बेरीज केलं 73 किती? 83. आणि छेदामध्ये किती येते? 77. 83 छेदामध्ये 77. असं कधी करता येते? जर दोनच अपूर्णांक असतील तर. आता जर समजा असा असेल 3/4 अधिक 5/8 अधिक 5/8 अधिक 3/4 अधिक 5/8 अधिक 11/12 बरोबर किती? आता मला सांगा, तर ह्या जर 2 पेक्षा जर जास्त अपूर्णांक असतील तर तिरकस गुणाकार करून बेरीज करता येते का? येणार नाही. करता येईल, पण कसं की पहिल्यांदा ह्या दोघांची बेरीज करावं लागेल. मग जी काही येणारी बेरीज आहे त्यांची तुलना तिसऱ्यासोबत करावं लागेल. मग असं करण्यापेक्षा जर 2 पेक्षा जास्त अपूर्णांक असतील, 2 अपूर्णांक असतील किंवा 2 पेक्षा जास्त अपूर्णांक असतील तर त्यांची बेरीज करत असताना काय करायचं? छेदाचा लसायू काढायचा. काय करायचं? छेदाचा लसायू काढा. आता बघा 3 छेदामध्ये 4 अधिक 5 छेदामध्ये 8 अधिक 11 छेदामध्ये 12. 11 छेदामध्ये 12. आता मला सांगा 4, 8 आणि 12चा लसावी किती? हे बघा, लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या की तिला ह्या 4नेही भागेला पाहिजे, 8नेही भागेला पाहिजे आणि 12नेही भागेला पाहिजे. आता 12चा जर विचार केला तर 12ला 4नं भाग जाते, 12नं भाग जाते, पण 8नं भाग जाते का? जाणार नाही. लसावी जो आहे ना, लसावी हा उदाहरणातील सर्वात मोठ्या संख्येएवढा किंवा त्या संख्येच्या पटीत राहतो. याच्यानंतरचा टॉपिक आपल्याला मसावी लसावी घ्यायचा आहे. आता बघा 4, 8 आणि 12चा लसावी काय आहे? 24. लसावी काढणे म्हणजे प्रत्येक अपूर्णांकाचे छेद समान करणे. आता इथं किती आहे? 4 आहे. 4ला कितीनं गुणलं? 24 येते. 6नं अंश 4ला 6नं गुणलं 24 येईल, तर अंशाला आणि छेदाला 6नं गुणा. 4ला 6नं गुणलं 24 होईल. 3ला 6नं गुणलं तर 18 होते. 8ला 3नं गुणलं तर 24 येते, तर 5ला 3नं गुणा काय होते? 15. 12ला 2नं गुणलं 24 येते, तर 11ला कितीनं गुणायचं? 2नं. 11 दोन्ही किती होते? 22. 22 आणि 15 दोघांची बेरीज 37. किंवा 2 आणि 5 7 आणि 8 किती? 15. 15ला 5 हातचा 1 येईल. 2 आणि 1 3, 4 आणि 1 किती येते? 5. 55 अंशामध्ये आणि छेदामध्ये किती येते? 24. जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त अपूर्णांक असतील आणि त्यांची जर बेरीज करायचं झालं तर काय करायचं? छेदांचा लसावी काढा आणि नंतर त्यांची बेरीज करा. लसावी काढणे म्हणजे प्रत्येक अपूर्णांकाचा छेद समान करणे. लिहा.
झालं. व्यवहारी अपूर्णांकाचे वजाबाकी करणे. व्यवहारी अपूर्णांकाची वजाबाकी करणे. बेरीज आणि वजाबाकी सारखीच क्रिया आहे. पुढे आहे a/b मायनस c/b. जर छेद समान असेल तर बेरीज किंवा वजाबाकी करत असताना जो छेद आहे तोच ठेवा. अंशाची बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करा. म्हणजे उदाहरणामध्ये जर असं असेल 11/7 मायनस 5/7 असं जर असेल तर यांची वजाबाकी करत असताना काय करायचं, जो छेद आहे तोच ठेवा, 7ला 7 ठेवा. अंशाची बेरीज असेल तर बेरीज होते, वजाबाकी असेल तर वजाबाकी होते. 11तून 5 काढलं तर उरलं किती, 6 अंशामध्ये, आणि छेदात किती उरलं, 7. तर त्याचं उत्तर काय येईल, 6/7 येईल. आता जर समजा असा असेल बघा 11/9 आहे मायनस 3/9 किती आहे 9. छेद समान आहे, 9ला 9 ठेवा. 11 मायनस काय व्हायचं 3. 11तून 3 काढलं 8/9. जर समजा 2पेक्षा जास्त संख्या असतील, 2पेक्षा जास्त संख्या असतील, आता उदाहरणामध्ये 13/5 मायनस 2/5 मायनस 1/5 असं जर असेल तर छेद समान आहे, 5ला 5 ठेवा. 13 मायनस 2 मायनस 1. 13तून 2 काढलं 9 किती 11. 11तून 1 काढलं किती येते 10. अंशात छेदामध्ये किती आहे 5. 10/5 म्हणजे किती येते 2 येईल. जर समजा असं असेल 11/5 मायनस 3/5 अधिक 1/5 असं जर असेल तर छेद कसा आहे समान, 5ला 5 ठेवा. हे 11 इथं मायनस असेल तर -3, इथं प्लस असेल तर +1. 11तून 3 काढलं किती 8. 8 आणि 1 किती येते 9. अंशात छेदामध्ये किती आहे 5. 9/5. हे एक उदाहरण लिहून घ्या, 1-2 उदाहरणं घ्या. असं कधी करता येते जर त्या अपूर्णांकाचे छेद समान असतील तर. झालं. पुढल्या a/b मायनस c/d असं जर असेल, म्हणजे छेद जर समान नसतील तर काय होते बघा, a गुणिले d काय होईल ad होईल, मायनस b गुणिले c काय होईल bc होईल, आणि छेदामध्ये b गुणिले d काय होते bd होते. म्हणजे ad मायनस bc आणि छेदामध्ये काय होईल bd. म्हणजे उदाहरणामध्ये बघा जर असं असेल 3/4 मायनस 3/4 मायनस 2/5 आहे. 3/4 मायनस 2/5. आता ह्या दोघांची जर वजाबाकी असेल तर काय होईल बघा, 3 गुणिले 5 ह्या दोघांचा गुणाकार 15. 4 गुणिले 2 दोघांचा गुणाकार 8. छेदामध्ये 4 गुणिले 5 4 पंचे 20. 15तून 8 काढलं तर अंशात 7 उरलं आणि छेदात किती उरलं 20. 7/20 असं कधी करायचं जर छेद समान नसतील तर. जर समजा
दोनच अपूर्णांक असेल तर आपण असा तिरकस गुणाकार करू. दोनपेक्षा जर जास्त अपूर्णांक असतील तर तिरकस गुणाकार करत बसण्यापेक्षा तर छेदाचा लसावी काढून सोडवा. जर समजा उदाहरण असा असेल 11 छेदामध्ये 4 आहे मायनस 2 छेदामध्ये 5 आहे मायनस 2 छेदामध्ये 5 मायनस 1 छेदामध्ये 8 आहे 1 छेदामध्ये 8 आणि ह्या सगळ्यांची काय करायचं आहे आपल्याला वजाबाकी. मग छेद जर समान नसतील तर छेदाचा काय घ्यायचं लसावी. 4, 5 आणि 8चा लसावी किती येते 40 येईल. 4, 5 आणि 8चा लसावी बघा 4 आहे 5 आहे 8 आहे. जर 4 न 8ला पूर्ण भाग जात असेल तर 4 सोडून द्या. 8 आणि 5चा विचार करा. 8 आणि 5 या दोघांचा गुणाकार म्हणजेच लसावी राहते. 8 पंच किती 40. लसावी काढणे म्हणजे प्रत्येक अपूर्णांकाचा छेद समान करणे. 4ला कितीनं गुणलं 40 येते 10नं. अंश 11 आहे त्याला 10नं गुणलं तर 110 होईल. 5ला 8नं गुणलं तर 40 येते. अंश 2 आहे त्याला 8नं गुणलं तर काय होईल 16. 8ला 5नं गुणलं तर 40 येईल. अंश 1 आहे त्याला 5नं गुणलं तर 5 होईल. मग आता बघा 110 मधून 16 काढलं किती शिल्लक राहते 94 राहते. बघा 110 मधून 16 काढलं 94 मधून जर 5 काढलं तर 89 अंशात शिल्लक राहील आणि छेदामध्ये किती शिल्लक राहते 40. 89 छेदामध्ये 40 लिहा. जर दोनपेक्षा जास्त अपूर्णांक असतील तर त्यांची बेरीज वजाबाकी करत असताना छेदाचा लसावी काढा आणि नंतरच त्यांची बेरीज वजाबाकी करा. व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार. जर अपूर्णांकाचा गुणाकार असेल तर काय करायचं बघा. 2 अपूर्णांक असतील किंवा 2पेक्षा जास्त अपूर्णांक असतील तर अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना अंशांशाचा गुणाकार अंशामध्ये घ्यायचं छेदाचा गुणाकार छेदामध्ये घ्यायचं. म्हणजे उदाहरणामध्ये बघा जर असं असेल a/b गुणिले c/d a/b गुणिले c/d असं जर असेल तर अंशांशाचा गुणाकार ac अंशात घ्या आणि छेदाचा गुणाकार bd छेदामध्ये घ्या. ac छेदामध्ये काय होते bd होईल. म्हणजे उदाहरणामध्ये जर विचार केलं तर 3/4 गुणिले 5/8 आहे. आता यांचा गुणाकार जर करायचं म्हणलं तर 3 गुणिले 5 दोघांचा गुणाकार अंशात घ्या 4 गुणिले 8 दोघांचा गुणाकार छेदात घ्या. 5 त्रिक 15 4 8 32 15 छेदामध्ये किती येते 32 येईल. मग अपूर्णांक 2 असो किंवा 2पेक्षा जास्त अपूर्णांक असो जर समजा असा असेल 1/2 गुणिले 3/4 गुणिले 5/7 असं जर असेल तर काय होईल बघा गुणाकार 3 1 3 5 15 अंशात होईल. 8 4 2 8 8 7 56 छेदात होईल. 15 छेदामध्ये 56 त्या अपूर्णांकाचा गुणाकार आहे. मग अपूर्णांक 2 असो किंवा 2पेक्षा जास्त अपूर्णांक असतील तर अंशांशाचा गुणाकार अंशात घ्या छेदाचा गुणाकार छेदामध्ये घ्या. एक उदाहरण लिहा. पुढे लिहा. व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार. व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार
बघा आता जर असं असेल a/b भागिले c/d असं जर असेल, आता ह्या दोघांचा भागाकार करायचा आहे. लक्ष द्या, जेव्हा दोन अपूर्णांकाचा भागाकार करत असताना पहिला अपूर्णांक आहे तोच ठेवतात. हे a/b पहिला अपूर्णांक आहे तोच ठेवायचं. ह्या भागाकाराचा विरुद्ध काय होते? गुणाकार. पहिला पूर्णांक आहे तोच ठेवा, भागाकाराचा विरुद्ध गुणाकार होईल. c/dचं काय होणार? d छेदामध्ये c होईल. मग आता गुणाकार असेल तर अंशांशाचा गुणाकार अंशामध्ये होईल, छेदाछेदाचा गुणाकार छेदामध्ये होईल, ad छेदामध्ये bc. बघा आता जर समजा दोनपेक्षा जास्त अपूर्णांक असेल आणि त्यांचा जर भागाकार असेल, म्हणजे असं a/b भागिले c/d भागिले e छेदामध्ये f, म्हणजे असं जर असेल, म्हणजे दोनपेक्षा जास्त अपूर्णांक असतील आणि त्यांचा जर भागाकार असेल तर काय करायचं? a/b ला a/b ठेवा, भागाकाराच्या विरुद्ध गुणाकार होईल, c/dचं d/c होईल, भागाकाराच्या विरुद्ध गुणाकार होईल, e/fचं काय होते? f छेदामध्ये e होईल. मग अपूर्णांकाचा गुणाकार असेल तर अंशांशाचा गुणाकार ad, अंशांशाचा गुणाकार ad f अंशात जाईल आणि bce कुठे येते? छेदामध्ये. एवढं लिहा. झालं. बघा आता 5/7 भागिले 3/4 असा आहे. 5/7 भागिले 3/4. आता याचा भागाकार काय होईल? बघा 5/7 पहिला पूर्णांक जो आहे तोच ठेवा, ह्या भागाकाराचा विरुद्ध काय होते? गुणाकार होईल. 3/4चं काय घ्यायचं? 4/3 घ्यायचं. मग गुणाकार असेल तर अंशांशाचा गुणाकार 4×5 20 आणि 7×1 21, 20 छेदामध्ये 21 येईल. जर दोनपेक्षा जास्त अपूर्णांक असतील, आता उदाहरणामध्ये बघा 3/4 भागिले 5/7 भागिले 1/2 आणि बरोबर किती असा भागाकार जर असेल तर पहिला पूर्णांक आहे तोच ठेवा, 3/4, भागाकाराचं गुणाकार करा, 5/7चं 7/5 करा, परत भागाकाराचं गुणाकार करा, 1/2चं काय घ्यायचं? 2/1 घ्यायचं. मग आता काय होईल बघा, या 2 4ला 2चा भाग जाते. जर अंशातल्या एखाद्या संख्येनं छेदातल्या संख्येला जर भाग जात असेल तर भाग द्या कधी? गुणाकारामध्ये. मग काय होईल बघा, 7×1 21 होईल आणि 5×2 10 होईल. 21 छेदामध्ये किती येते? 10. 21 छेदामध्ये 10. लवकर लिहा. झाला. बघा
छेदाधिक अपूर्णांक आणि अंशाधिक अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय आणि अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय. आता बघा 5/7, 5/7. आता 7 काय आहे, छेद आहे आणि 5 काय आहे, अंश आहे. 7 काय आहे छेद, 5 काय आहे अंश. मग आता मला सांगा, छेद मोठा आहे का अंश लहान आहे. दोन्ही बरोबर आहे. छेद कसा आहे मोठा आणि अंश कसा आहे लहान. बघा ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो, बघा ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक असतो. आणि जर समजा असा असेल 11/7, आता मला सांगा छेद 7 आहे अंश 11 आहे, छेद मोठा आहे का अंश मोठा आहे, अंश. आणि अंश जर मोठा असेल तर त्या अपूर्णांकाला काय म्हणायचं, अंशाधिक अपूर्णांक म्हणायचं. पुढे लिहा, ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो, ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो, ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो, ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो त्या अपूर्णांकास, ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो त्या अपूर्णांकास छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतात. ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो त्या अपूर्णांकास छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतात. छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतात. छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतात. ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो त्या अपूर्णांकास छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतात. आपल्या उदाहरणात 5/7, 5/7, 5/7, 11/15. छेद मोठा असेल तर छेदाधिक अपूर्णांक. ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो त्या अपूर्णांकास छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतात. पुढच्या व्हिडिओमध्ये लिहा, ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो, ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो, ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो, ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो त्यास अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. त्यास अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो त्यास अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. पहिले उदाहरणात 11/7, 11/7, 15/11 इत्यादी. 15/11 इत्यादी. पुढच्या वेळेमध्ये लिहा, अंशाधिक अपूर्णांकाचेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येते. 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 आता उदाहरणात 11/4 आहे. आता या अपूर्णांकाचा अंश कसा आहे मोठा आहे आणि अंशाधिक अपूर्णांकाचेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येते. आता अंशाला छेदानं भाग द्या, अंशाला छेदानं भाग द्या. आता 11ला जर 4ने भागलं तर 4 2 8, 11तून 8 काढलं किती उरलं 3. आता मला सांगा यामध्ये 4 काय आहे, 4 काय आहे भाजक, बरोबर आहे. 4 काय आहे भाजक, 11 काय आहे भाज्य, 11 काय आहे भाज्य, 2 काय आहे, 2 काय आहे भागाकार आणि 3 काय आहे बाकी, 3 काय आहे बाकी. जर समजा आपण अंशाला जेव्हा छेदानं भागतो तेव्हा जेवढा पूर्ण भाग गेला ती पूर्ण संख्या लिहा, जी बाकी शिल्लक राहते ते अंशात लिहा आणि छेद 4ला 4. बघा 11/4ला आपण 2.34 असं लिहू शकतो. आता जर समजा
जर समजा असा असेल 100/3 हा अंशाधिक अपूर्णांक आहे, तर याचा पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर काय होईल 33.1/3 होते. 33.1/3 कसं की ह्या 100ला कितीनं भाग द्यायचं 3नं. 3 त्रिक 9, 10तून 9 काढलं 1, पुढचा 0 घेतलं 10, 3 त्रिक 9, 10तून 9 काढलं 1, म्हणजे कितीचा पूर्ण भाग गेला 33चा. पूर्ण संख्या किती आहे 33. 33 पूर्णांक जे बाकी शिल्लक राहते ते अंशात घ्या आणि छेद 3ला 3 घ्या. 100/3 म्हणजे 33.1/3. या पद्धतीनं अंशाधिक अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर या पद्धतीने करता येते. लिहा एक उदाहरण लिहा. पुढं लिहा. बघा जर समजा असं असेल 200/3 आहे, तर पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर काय होते बघा. 200ला कितीनं भाग द्यायचं 3. 3 संघ किती होते 18, किती उरले 2, पुढचं 20. 3 संघ किती आहे 18, बाकी किती उरले 2. कितीचा पूर्ण भाग गेला 66, बाकी किती उरले 2, कुठं घ्यायचं अंशात आणि छेद 3ला 3 घ्या. 66 पूर्णांक काय आहे 2/3. जर समजा असा असेल 11/4, 11 बघा असं जर असेल 15/9 आहे किंवा 15/8 आहे. आता 15ला जर 8नं भागलं तर 15ला 8नं भागत असताना 8 1 8, 15तून 8 गेलं किती उरलं 7, म्हणजे 1 किती 1.7 किती होते 8. 1.7/8 म्हणजे व्यवहारिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर या पद्धतीनं करता येईल. आता जर समजा असा असेल 5.1/7 आहे, 2.1/3 आहे, 4.9/11 आहे. आता हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. 5 ही पूर्ण संख्या आहे, 5 ही पूर्णांक संख्या आहे आणि 1/7 ही अपूर्णांक संख्या आहे. मग आता बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर करत असताना हे एक संख्या काय आहे 5 पूर्णांक संख्या आणि 1/7 ही संख्या काय आहे अपूर्णांक. पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या यांच्यामध्ये काही नाही याचा अर्थ काय राहते बेरीज राहते. बघा एक पूर्णांक संख्या दुसरी अपूर्णांक संख्या त्या दोघांमध्ये काय राहते बेरीज राहते. मग बघा ह्या अपूर्णांकाची बेरीज करत असताना 5च्या छेदात काही नसेल तर 1 राहते, अधिक 1/7 आहे. मग 5 गुणिले 7 काय होते 35, 1 गुणिले काय होते 1 आणि छेदात 7 1 7, 35 आणि 1 किती 36/7 येते. म्हणजे जर a पूर्णांक b/c असं जर असेल पूर्णांक अपूर्णांक असेल तर त्याचं अपूर्णांकात रूपांतर करत असताना पूर्णांक संख्या आणि छेद दोघांचा गुणाकार करतात. a गुणिले c अधिक अंश b करायचं आणि छेद c ठेवायचं. थोडं करत बसू नका. काय होते बघा 5 गुणिले 7 35 आणि 36 अंशामध्ये येते. पूर्णांक संख्या 5 गुणिले छेद 7 दोघांचा गुणाकार करा, अंश 1 ठेवा आणि छेद 7 5 7 35 आणि 36 छेदामध्ये किती येते 7. 2 त्रिक 6 आणि किती 7 छेदामध्ये 3, 4 11 44, 4 11 44, 44 आणि 9 दोघांची बेरीज 53 छेदामध्ये किती 11. जर समजा 33.1/3 असं जर असेल तर 33 त्रिक 99 आणि किती येते 100 अंशात छेदामध्ये 3 येईल. जर समजा असा असेल 5.2/7 आहे, 5 7 35 आणि 2 किती 37 छेदामध्ये किती येते 7. जर 11.9/11 आहे, 11.9/11 आहे तर 11 11 101, 20 9 किती येते 100
30 छेदामध्ये किती 11. म्हणजे पूर्णयुक्त अपूर्णांकाचं व्यवहार्य अपूर्णांकात या पद्धतीने रूपांतर करता येते. 1-2 उदाहरणं लिहा समजण्यासाठी. झालं ना. बघा 2.1/3 अधिक 3.1/3 अधिक 4.1/3 असं पूर्णयुक्त अपूर्णांकांची बेरीज असेल. पूर्णयुक्त अपूर्णांकाची बेरीज असेल तर यांची बेरीज करत असताना बघा 2.1/3 आहे, 3.1/3 आहे आणि 4.1/3 आहे. बरोबर किती? बघ 2 त्रिक 6 आणि 7 छेदामध्ये 3 झालं. 3 त्रिक 9 आणि 10 छेदामध्ये 3 झालं. 4 त्रिकम 12 आणि 13 छेदामध्ये 3 झालं. मग छेद कसा आहे बरं? समान 3 घ्या. मग छेद समान आहे 3 घ्या. अंशाची बेरीज असेल तर बेरीज घ्या. बघा 10 7 17 13 किती होते? 30 आणि 30ला 3 जर भागलं कितीचा भाग जाते? 10चा. तर पूर्णयुक्त अपूर्णांकाची बेरीज करत असताना लक्षात घ्या एकतर त्याचं जे रूपांतर आहे बा याचं जे रूपांतर आहे एकतर असं व्यवहारी अपूर्णांकात पूर्णयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकात करून असं आपल्याला बेरीज करता येते. पण व्यवहारी अपूर्णांकात रूपांतरित सुद्धा करण्याची गरज नाही. 2.1/3 3.1/3 4.1/3 बरोबर किती असं जर असेल तर काय करायचं बघा हे 2 आहे, हे 3 आहे आणि हे 4 आहे. पूर्णांक संख्या एका कंसामध्ये घ्या. पूर्णांक ज्या संख्या आहेत त्या एका कंसामध्ये घ्या. त्याच्यानंतर अपूर्णांक ज्या संख्या आहेत त्या अपूर्णांक संख्या दुसऱ्या कंसामध्ये घ्या. पूर्णांक संख्या एका कंसामध्ये घ्या, अपूर्णांक संख्या दुसऱ्या कंसात घ्या. पूर्णांक अपूर्णांकाची बेरीज असेल तरी बेरीज करा, वजाबाकी असेल तरी बेरीजच करायचं. मग 3 2 5 4 काय होते? 9. छेद कसा आहे? समान 3. अंशाची बेरीज असेल तर बेरीज होईल, वजाबाकी असेल तर वजाबाकी होईल. 1 आणि 2 आणि किती होते? 3. 9 अधिक 3ला 3 भागलं 1चा भाग जाते. 9 आणि 1 दोघांची बेरीज किती येते? 10 होते. या पद्धतीने झालं. पूर्णांक संख्या एका कंसामध्ये घ्या, अपूर्णांक संख्या दुसऱ्या कंसात घ्या. त्यांची बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तरी सुद्धा बेरीज करा. पूर्णांक अपूर्णांकाची पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या याच्यामध्ये नेहमी इथं बेरीज असेल तर बेरीजच येते, वजाबाकी असेल तरी सुद्धा बेरीजच येते. झालं. पुढं हेडिंग टाका दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक
दशांश अपूर्णांक. पुढे लिहा. व्यवहारी अपूर्णांकामध्ये अंशाला छेदाने भागले असता व्यवहारी अपूर्णांकामध्ये अंशाला छेदाने भागले असता व्यवहारी अपूर्णांकामध्ये अंशाला छेदाने भागले असता त्यांचा भागाकार ज्या स्वरूपात लिहिला जातो त्यास दशांश अपूर्णांकाचे म्हणतात. त्यांचा भागाकार ज्या स्वरूपात लिहिला जातो त्यास दशांश अपूर्णांकाचे म्हणतात. आता बघा 3/4 आहे, हा व्यवहारी अपूर्णांक आहे. जर आपण 3ला जर 4ने भागलं तर 0 0 3 दशांश दिलं तर 30 होईल. 4 7 28, 30 मधून 28 गेलं 2, दशांश दिला आहे 20 होईल. 4 पंचे 20, बाकी ते उरले 0 उरले. तर हे 0.75 हे काय आहे? दशांश अपूर्णांक आहे. 0.75 हे दशांश अपूर्णांक आहे. आता 1/8 हे व्यवहारी अपूर्णांक आहे. 1/8 हे व्यवहारी अपूर्णांक आहे. जर समजा त्या आपण 1ला जर 8ने भागलो तर 0 0 1 उरलं, बरोबर आहे. इथं दशांश दिलं तर काय होते? 10 होते. 8 1 8, 10तून 8 केलं किती उरलं? 2. दशांश दिला आहे 20 होईल. 8 2 16, किती उरलं? 4, 40 होईल. 8 पंचे 40, बाकी किती उरले? 0 0 उरले. म्हणजे 1/8 काय आहे? व्यवहारी अपूर्णांक. तर त्याचं जर आपण दशांशमध्ये रूपांतर केलं तर 0.125 हे काय आहे? दशांश अपूर्णांक. जर व्यवहारी अपूर्णांकामध्ये जेव्हा आपण अंशाला छेदाने भागले असता येणारा जो भागाकार आहे, येणारा भागाकार ज्या स्वरूपात लिहिला जातो ते काय आहे? दशांश अपूर्णांक आहे. पुढच्या ओळीमध्ये लिहा. दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी. दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी. दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी. पुढे लिहा. दशांश अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करताना दशांश अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येईल. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येईल. या पद्धतीने मांडणी करावे. दशांश चिन्हाखाली दशांश येईल या पद्धतीने मांडणी करावे. नंतरच त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करावे. बघा 25.73 अधिक 2.14 ह्या दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येईल या पद्धतीने मांडा. आता 25.73 आहे. आता 2.14 आहे. 2.14 आहे. दशांश चिन्हाखाली दशांश येईल असं मांडा. बघा 4 आणि 3 7, 7 आणि 8, दशांशला दशांश 25 आणि 2 किती आहे? 27. आता बघा जर समजा असा असेल 125.74 आहे अधिक 222.34 आहे अधिक
1.27 आहे. आता बघा 1.275 आहे. तर यांची बेरीज करत असताना 125.74, 222.34 आणि 1.27 पुढं किती आहे 5, यांची काय आहे बेरीज आहे. आता बघा दशांशानंतर या पहिल्या दोन संख्येमध्ये 2 अंक आहे, तिसऱ्या संख्येमध्ये 3 अंक आहे. तर इथं आपण पुढं असं 0 वाढवू शकतो. 0 वाढवलं काही फरक पडणार नाही. बघा हे काय होईल 5 होईल. 4 आणि 4 8, 8 आणि 7 15ला 5 हातचा 1 येईल. 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, 12 आणि 1 13ला 3 हातचा 1 आलं. 5 आणि 1 6, 7 8 9, त्यानंतर 2 आणि 2 4, 2 आणि 1 किती आहे 3. काही यांची बेरीज 349 छेदामध्ये 3 5 5. म्हणजे एवढं लक्षात ठेवा की दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना दशांश चिन्हाखाली दशांश येईल अशी मांडणी करा, नंतरच त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करा. दोन्हीपैकी एक लिहा उदाहरण. एकदम बेसिक टॉपिक आहे, फारसा काही अवघड नाही. याच्यावर कमीत कमी 2 ते 3 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि या टॉपिकची जी मदत आहे आपल्या अंकगणिताचे इतर उदाहरणे सोडवण्यासाठी ह्या टॉपिकची मदत होते. जर समजा बेरजेच्या ऐवजी जर वजाबाकी असेल, 293.15 आहे आणि मायनस 24.179 आहे आणि बरोबर किती. दशांश अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करत असताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येईल या पद्धतीनं मांडणी करा. काय आहे बरं 293.15 आहे आणि 24.17 आणि 9 आहे. दोघांची काय आहे सांगा वजाबाकी. आता दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येईल असं आपण मांडलो. मग आता पहिल्या संख्येमध्ये दशांशानंतर 2च अंक आहेत, दुसऱ्या संख्येमध्ये दशांशानंतर 3 अंक आहेत. मग आपण काय करू की पहिल्या संख्येमध्ये आपण पुढं 1 0 वाढवू. दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूच्या पुढं किती जरी आपण 0 वाढवलं तर त्या मूळ संख्येची किंमत बदलत नाही. मग ह्या 0मधून 9 वजा होत नाहीत. इकडचा 1 हातचा पुढं नेलं तर पुढं 10 होते, 10मधून 9 काढलं 1 उरलं. ह्या 5मधला 1 हातचा पुढे गेला, इथं किती राहिलं 4. इकडचा हातचा नेलं 14 झालं, 14तून 7 काढलं 7 उरलं. ह्या 1मधला हातचा गेला इथं 0 राहिलं, इकडून 1 हातचा आला तर 10 होईल, 10मधून 1 काढलं तर 9 उरलं. ह्या 3मधला 1 हातचा पुढे गेला, इथं 2 राहिलं, इकडचा हातचा नेलं 12, 12तून 4 काढलं 8. इथं 9मधला 1 हातचा पुढे गेला, इथं किती राहिलं 8, 8मधून 2 काढलं 6 आणि हे 2ला 2. 268.97 त्यांची वजाबाकी लिहा. 268.97 पुढे लिहा. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करणे. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करणे. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करणे. पुढच्या ओळीमध्ये लिहा. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना दशांश चिन्ह नाही असे गृहीत धरून
दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना दशांश चिन्ह नाही असे गृहीत धरून, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना दशांश चिन्ह नाही असे गृहीत धरून, दशांश चिन्ह नाही असे गृहीत धरून त्यांचा गुणाकार करावा, दशांश चिन्ह नाही असे गृहीत धरून त्यांचा गुणाकार करावा. त्यानंतर दशांश चिन्ह नाही असे गृहीत धरून त्यांचा गुणाकार करावा. त्यानंतर मूळ संख्येत दशांशानंतर जेवढे अंक आहेत, मूळ संख्येत दशांशानंतर जेवढे अंक आहेत तेवढे, मूळ संख्येत दशांशानंतर जेवढे अंक आहेत तेवढे, मूळ संख्येत दशांशानंतर जेवढे अंक आहेत तेवढे आलेल्या गुणाकारामध्ये एकक स्थानाकडून सोडून, आलेल्या गुणाकारामध्ये एकक स्थानाकडून सोडून दशांश चिन्ह द्यावे, आलेल्या गुणाकारामध्ये एकक स्थानाकडून सोडून दशांश चिन्ह द्यावे, आलेल्या गुणाकारामध्ये एकक स्थानाकडून सोडून दशांश चिन्ह द्यावे. आता लक्ष द्या. आता उदाहरणामध्ये 0.8 आहे, 0.08 आहे आणि 0.008 आहे आणि यांचा गुणाकार आहे. बघा, दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरा, त्यांचा गुणाकार करा. 8 गुणिले 8 गुणिले 8, 8 8 64, 64 गुणिले 8 या दोघांचा गुणाकार किती येते? 512. दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरा, त्यांचा गुणाकार केलं, गुणाकार केलेलं 512. आता मूळ संख्या दशांशांत किती अंक आहेत बघा, ते 3 आणि 2 5 आणि 1 6. इथं दशांशांत किती अंक आहेत? 3. इथं 2, 3 आणि 2 5, 5 आणि 1 किती? 6. मग एकक स्थानाकडून 6 अंक सोडा. 1 2 3, 3च अंक आहेत, 6 आहेत का? नाही. मग 1 2 3, इथं 0 वाढा, 4 5 6, इथं दशांश येईल आणि इथं 0 येईल. या पद्धतीने त्यांचा गुणाकार केला जातो. आता जर समजा असा असेल 0.36, 0.36 गुणिले 0.6 आणि गुणिले 0.02 असा आहे. आता यांचा गुणाकार जर करायचं म्हणलं तर 36 6 216, बरोबर आहे. 36 6 216, 216ची दुप्पट काय आहे? 432 आहे. 216ची दुप्पट 432 आहे. दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरा, त्यांचा गुणाकार करा. त्यानंतर मूळ संख्येत दशांशात किती अंक आहेत? 2 आणि 1 3 आणि 2 5 अंक आहेत. बाहेर 2 आणि 1 3, 3 आणि 2 5 अंक. एकक स्थानाकडून 5 अंक सोडा. 1 2 3, इथं 4, इथं 5 आणि हे दशांश येईल, इथं 0 येईल. या पद्धतीनं दशांश अपूर्णांकाचा गुणाकार केला जातो. दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरा, त्या संख्यांचा गुणाकार करा. त्यानंतर मूळ संख्येत दशांशानंतर जेवढे अंक आहेत तेवढे आलेल्या गुणाकारामध्ये एकक स्थानाकडून सोडून दशांश चिन्ह द्यावे. झालं. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. जर गुणाकाराच्या ऐवजी जर दशांश अपूर्णांकाचा भागाकार असेल, तर त्यांचा भागाकार कसा करावा? पुढे लिहा. दशांश अपूर्णांकाचा भागाकार करणे, दशांश अपूर्णांकाचा भागाकार करणे. 0.012 0.0112 गुणिले 0.48 भागिले 0.056 0.056 गुणिले 0.02 असं द्या आणि बरोबर किती. आता लक्षात घ्या,
की दशांश अपूर्णांकाचा भागाकार करत असताना सगळ्यांनी लक्ष द्या, दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरा, संख्या लिहून घ्या. 112 गुणिले 48 लिहा आणि छेदामध्ये 56 गुणिले 56 गुणिले 12 लिहा. दशांश चिन्ह काढून संख्या लिहा. 112 48 आणि छेदामध्ये 56 आणि 12. मग परत काय करायचं, अंशामध्ये गुणिले करा आणि छेदामध्ये गुणिले करा. अंशामध्ये गुणिले करा, छेदामध्ये गुणिले करा. आता बघा, अंशामध्ये दशांशानंतर जेवढे अंक आहेत, अंशामध्ये दशांशानंतर जेवढे अंक आहेत तेवढे शून्य छेदामध्ये द्यायचं. अंशामध्ये किती अंक आहेत बघा, हे 4 आणि 2 किती अंक आहेत, 6 शून्य जे आहेत ते 6 शून्य कुठे द्यायचं, छेदामध्ये. परत छेदामध्ये दशांशाचं किती अंक आहेत, 3 आणि 4 शून्य कुठं द्यायचं, अंशामध्ये. बघा, अंशामध्ये दशांशात जेवढे अंक आहेत तेवढी शून्य छेदात वाढवा, छेदात दशांशात जेवढे अंक आहेत तेवढी शून्य अंशात वाढवा. मग आता मला सांगा, हे किती झिरो आहेत, 4 झिरो. हे 4 झिरो, 4 झिरो काय होते, कॅन्सल होते. मग 56 दोन्ही 112, 12 न 48ला 4चा भाग जाईल. अंशामध्ये उरलं बोला किती, 8 आणि छेदामध्ये उरलं किती बरं, 100. आता 100ने भागणे म्हणजे भागाकारामध्ये काय ते 8च येईल. 1 वर किती झिरो आहे तो, 2 झिरो. 1 वर जेवढे झिरो आहेत तेवढे एकक स्थानाकडून अंक सोडा. 1 वर 2 झिरो आहेत, एकक स्थानाकडून 2 अंक सोडा आणि इथं दशांश न द्या. 0 दशांश काय ते 0.8. या पद्धतीनं त्यांचा भागाकार करता येईल. झाला. लक्ष द्या. अंशामध्ये काय होतं बघा, 0.0112 होतं, बरोबर आहे का, आणि गुणिले 0.48 होतं. छेदामध्ये बघा 0.056 आणि गुणिले 1 किती आहे, 2, 1.2. आता मला सांगा की अंशामध्ये दशांशानंतर किती अंक आहेत, 1 2 3 4 5 6. छेदामध्ये 1 2 3 4 4च अंक आहेत. मग अंशामध्ये लक्षात घ्या, आता अंशामध्ये या संख्येमध्ये दशांशानंतर 1 2 3 4 अंक आहेत. आता इथं बघा, दशांशानंतर 1 2 3 आणि 4 म्हणजे हे दशांश चिन्ह आणि हे दशांश चिन्ह काय होते, निघून जाते. कळलं? अंशामध्ये 4 अंक होते बघा, 1 2 3 4, 1 2 3 4. अंशातले छेदातले समान आहेत, सोडून दिलं आपण. मग आता राहिलेल्या संख्यांचा विचार करा. आता 56 112ला 2चा भाग जाते, बरोबर आहे, किती आलं इथं 2. 12 न 48ला भाग द्या. 12 न 48ला 4चा भाग जाते. 12 ने 48ला 4चा भाग जाते. मग दशांशानंतर किती अंक आहेत, 2. मग एकक स्थानाकडून 2 अंक सोडा, दशांश न द्या. मग 0.4 दोन्ही काय होते, 8. 4 दोन्ही 8 होईल, पण दशांश चिन्ह किती अंकानंतर येते, 2 अंकानंतर. 0.08 या पद्धतीने आपण करू शकतो. पुढच्या व्हिडिओमध्ये लिहा. दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करणे. दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करणे. दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करणे. दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करणे.
पुढे लिहा 0.125. आता हा दशांश अपूर्णांक आहे. मग ह्या दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करत असताना काय करायचं, दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरा, संख्या लिहा 125 आणि त्याच्या छेदामध्ये 1 लिहा. काय करायचं कळलं, दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरा, अंशांमध्ये 125 लिहा आणि छेदामध्ये किती लिहिलं आपण, 1 लिहिलं. अंशामध्ये दशांशानंतर जेवढे अंक आहेत 1 2 3 किती अंक आहेत, 3 अंक आहेत. अंशामध्ये दशांशात जेवढे अंक आहेत तेवढे शून्य कुठं वाढवायचं, छेदामध्ये वाढवा. म्हणजे याचं व्यवहारी अपूर्णांकात जर रूपांतर म्हणलं तर 125 छेदामध्ये 1000 होते. मग परत याला संक्षिप्त रूप दिलं तर 25 5 125 25 4 100 0 आणि याला परत आणखी रूपांतर केलं 5 1 5 5 8 40. 0.125 म्हणजे 1 छेदामध्ये 8 हा दशांश अपूर्णांक आहे आणि त्याचं व्यवहारी अपूर्णांकात जर रूपांतर म्हणलं तर 1 छेदामध्ये 8 येते. बघा 0.75 हा दशांश अपूर्णांक आहे. त्याचं व्यवहारी अपूर्णांकात जर रूपांतर करायचं झालं तर दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरा, संख्या लिहा 75 छेदामध्ये 1 लिहा, छेदामध्ये 1 लिहा. मग आता बघा दशांशानंतर किती अंक आहेत, 2 अंक आहेत, तर छेदामध्ये किती झिरो वाढवायचे, 2 झिरो. मग याला भाग द्या, 25 त्रिक 75 25 4 किती आहे 100. 0.75 म्हणजे 3/4, 0.125 म्हणजे 1 छेदामध्ये 8. तर दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात या पद्धतीने रूपांतर करता येईल. झालं. जर समजा असा असेल 1.75 1.75 याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर काय, व्यवहारी अपूर्णांकामध्ये सातशे 7 छेदामध्ये 4. लक्ष द्या आता 1 पूर्णांक दशांशाच्या डाव्या संख्या पूर्णांक संख्या घ्या, 1.75 अंशात घ्या, छेदामध्ये 1 लिहा, 2 अंक आहेत दशांशांतर म्हणून 2 झिरो वाढवा. कळलं हे, दशांशाच्या डाव्या संख्या पूर्ण संख्या घ्या, 1.75 अंशात घ्या, छेदामध्ये 100 घ्या. हे 1 ला 1 ठेवा, 25 त्रिक 75 25 4 100. 1.3/4 येईल. किंवा यालाच आपण असं करू शकतो बघा, 1.75 आहे तर दशांश चिन्ह काढून 175 अंशातल्या छेदामध्ये 1 लिहा, दशांशात 2 अंक आहेत म्हणून 2 झिरो छेदामध्ये वाढवा. 25 न भाग द्या, 25 7 पावणे 200 25 4 100 अंशामध्ये 7 उरलं, छेदामध्ये 4 उरलं, 4 1 4 4 न 7 ला भाग द्या, 4 1 4 7 मधून 4 काढलं 3 अंशात घ्या, छेदामध्ये 4 7/4 म्हणजेच 1.3/4. या पद्धतीनं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करता येते. बघा एक अपूर्णांकाचा एक शेवटचा पॉईंट राहिला थेरीमधला, आवर्ती दशांश अपूर्णांक. आवर्ती दशांश अपूर्णांक जेव्हा भागाकार पद्धतीने व्यवहारी अपूर्णांकाला दशांश अपूर्णांकाचे रूप देताना दशांशानंतर 1 किंवा एकापेक्षा जास्त अंकाचा गट पुन्हा पुन्हा येत असेल तर त्याला काय म्हणायचं, आवर्ती दशांश अपूर्णांक.
आता उदाहरणामध्ये बघा 1/3 आहे आणि 1/3 आहे आणि 6/11. आता 1ला जर आपण 3 भागलं तर त्याचा भागाकार काय ते बघा. 1ला जर आपण 3 भागलं तर 0 0 1 उरलं, दशांश द्या 10 होईल. 3 त्रिक 9 किती उरलं 1 10 होईल. 3 त्रिक 9 किती उरलं 1 10 होईल. 3 त्रिक 9 किती उरलं 1 10 होईल. 3 त्रिक 9. म्हणजे आपण असं किती जरी भाग देत राहिलो तर दशांशात 0.3333 0.3333 दशांशानंतर 3 हा अंक आवर्ती होता. आता जर समजा आपण ह्या 6ला 11नं भाग देऊ, 11 0 0 6 उरलं, दशांश दिलं तर 60 होते. 11 5 किती 55, किती उरले 5 50 झालं. 11 4 44 किती उरलं 6 60 झालं. 11 5 55 किती उरलं 5 उरलं 50 झालं. 11 4 44 किती उरलं 6 60 झालं. 11 5 55 किती उरलं 5 50 झालं. 11 4 44 म्हणजे याचं दशांश अपूर्णांकामध्ये जर रूपांतर केलं 0.54545454 हा अंकाचा गट आवर्ती होतो. म्हणजे दशांशानंतर एक किंवा एकापेक्षा जास्त अंकाचा गट जर पुन्हा पुन्हा येत असेल, आवर्ती होत असेल, तर ते जे दशांश अपूर्णांकातलं रूपांतर असते ते आवर्ती दशांश अपूर्णांक असतो. मग याला बघा, तो जो अंक आहे तो एकदा लिहायचं 0.3 एकदा लिहा आणि त्याच्या डोक्यावर असं डॉट देतात किंवा 0.3च्या डोक्यावर अशी छोटीशी आडवी रेषा देतात. आणि जर एकापेक्षा जास्त अंकाचा गट जर आवर्ती होत असेल तर तो गट एकदा लिहा 0.54 आणि त्याच्या डोक्यावर अशी आडवी रेषा द्या. 0.54च्या डोक्यावर बार हे याचा अर्थ असा होते की 5 4 हा अंकाचा गट पुन्हा पुन्हा येत आहे. तर हा आवर्ती दशांश अपूर्णांक आहे. हा आवर्ती दशांश अपूर्णांक उद्याच्या पहिले 10-15 मिनिटांमध्ये होते आणि उद्याला अपूर्णांकावरचे उदाहरणं आपण उद्याला सुरुवात करू. इथं थांबू, आपण भेटू उद्या.